सोबत बोलण्यासाठी भाजपा आमदार चित्राताई वाघ आहेत। ताई, पहिलाच प्रश्न, तुम्ही महिलांच्या बाबत अनेक वेळेला प्रश्न उपस्थित केलेला आहेत, महिला सुरक्षिततेला घेऊन अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत। पुण्यामध्ये एक गंभीर घटना घडलेली आहे ती आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्हाला देखील माहिती आहे, अतिशय वाईट अशी घटना घडली आहे। त्यामध्ये आपण बघितलं की या आरोपींची मोडस ऑपरेंटी कशी आहे। त्याच्यामध्ये बँकेचे काही पेपर्स आहेत सही करायला, म्हणून पेन विसरलोय, पेन घेऊन या सांगत आतमध्ये तिला पाठवलं। तिच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार केला, सेल्फी काढली, एक नोट पण ठेवली की जर कोणाला सांगितलंस तर व्हायरल करीन म्हणून। मला असं वाटतं या प्रकरणामध्ये रेकी केली गेली असावी। मुलीचा भाऊ कुठेतरी बाहेर होता, या मुलीवरती नजर ठेवली गेली असण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात पोलीस इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, येणाऱ्या काही तासात आणि 1-2 दिवसात हरामखोर आरोपी नक्की पकडला जाईल। पण मला परत एकदा आठवण आली की याच्या आधीसुद्धा पाणी द्या म्हणून लोक जे येतात आपल्या दरवाजावरती, मग जे वेगळे वेगळे वस्तू देण्यासाठी किंवा पाणी द्या ताई म्हणून सांगतात, आणि जशी महिला पाणी द्यायला जाते त्यावेळेला दरवाजा लावून मग तिच्यावरती अत्याचार केल्याच्याही घटना महाराष्ट्रात याच्या आधीसुद्धा झालेल्या आहेत। या घटनेमध्ये आरोपी नक्की पकडला जाईल। मला फक्त एवढंच आपल्या माध्यमातून राज्यातल्या माझ्या सगळ्या बहिणींना, माता भगिनींना सांगायचं आहे की आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे। दुसरी एक महत्त्वाचा प्रश्न, महायुतीने नेमलेल्या SITनेच आता एक प्रतिज्ञापत्र प्रमाणे पोलिसांचा तपास चालू आहे, अजून कुठल्याही निष्कर्षापर्यंत ते आलेले नाही आहेत अशी माझी माहिती आहे। आणि दुसरा माझा असाही एक प्रश्न आहे की समजा कोर्टाने या संदर्भामध्ये एखादा निर्णय दिला तर तो विरोधी पक्षाला मान्य असेल का, हाही माझा एक त्या ठिकाणी प्रश्न आहे। कारण ज्या वेळेला निवडणुकीच्या वेळेला मतदान वाढलं तर तो आरोप केला गेला मतदान वाढल्याचा, आणि तो अमान्य होता। तर त्यामुळे समजा असा जर काही प्रश्न आला, याच्यामधून जर काही निर्णय आला तर तो मान्य असेल का, याच्याबद्दल सुद्धा स्पष्टता, म्हणजे एकाच वेळेला अविश्वास आणि विश्वास या 2 गोष्टी चालत नाहीत। शेवटचा महत्त्वाचा प्रश्न, राऊतांनी भाजपवरती गंभीर आरोप केलेले आहेत की काल परवापर्यंत भाजप ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होती, ज्यांच्यावरती आरोप करत होती, त्याच गुन्हेगारांना आता भाजप पक्षामध्ये घेत आहे। असं आहे की स्वतः संजय राऊत हे 113 दिवस जेलमध्ये जेल भोगून आलेले आरोपी आहेत, जामिनावर सुटलेले आरोपी आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्याला फार आम्ही लक्ष देत नाही। खूप धन्यवाद साहेब सामलूशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन अरविंद समे, सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।